सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. पहिलं म्हणजे सगळ्यांची मनापासून माफी, कारण काल रविवार असल्यामुळे मला रेसिपी टाकता नाही आली, थोडा बिझी होतो. विचार केला आहे की काहीतरी गव्हाच्या पिठापासून एक पौष्टिक असं पदार्थ बनवूया. हा बघा, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, 4-5 काजू होते घरात ते घेतलं आहे, थोडी वेलची पूड आणि थोडं खायचं सोडो. आता तो खायचं सोडू तुमका दिसता की नाही काय माहीत नाही, कारण त्या भांड्यावर पांजरा आणि खायचं सोडू पांजरोचा. तरी पण मी घेतलेलं आहे. चिमूटभर घ्यायचं, जास्त घ्यायचं नाही. ह्यो पिठानुसार, गव्हाच्या पिठानुसार गूळ घेतलं आहे, तो एका भांड्यात घ्यायचो. त्यानंतर गॅस पेटवायचो आणि मग ह्या गुळात ना पाणी टाकायचा, 1 ग्लास पाणी टाकायचा. पाणी टाकून झाला की ह्यो गॅसवर ठेवायचो, म्हणजे तो वितळतलो. हे बघा, ह्या ना खरंच लहान मुलं खातली, कारण ना ह्यो गोड पदार्थ हा आणि छान लागता. हे बघा, गूळ वितळून झालेलो हा, तरी 2 खडे रवलेत. ते कधी वितळतात त्याची आता वाट बघता. हळूहळू बायचं असं ढवळायचो, पाक त्याचं ना असं वितळ गुळाचं असं. हे बघा, हे बघा, ह्या असं पाक तयार झालेलो. आता 1 वाटी गव्हाचं पीठ, ही वेलची पूड आणि काजू बारीक कुटून घेतले, पूड करून घेतले त्याची, आणि खायचं सोडो. आता तुमका दिसलो असतात पडलो तो. आणि या चवीनुसार मीठ. बघा, ह्या सगळा मिश्रण असा एकत्र करून घ्यायचा. या सगळा झाल्यावर ह्यो पाक आणा गुळाचो, तो हळूहळू त्यात थोडं थोडं टाकायचो. एकदम नाही वतायचो, कारण आपल्या पातळ नाही करूचा, मध्यम करूचा. एकदम पातळव नाही आणि एकदम घट्टव नाही, असं करूचा. म्हणून वायच तो असो वतून ढवळून घ्यायचा. या बघा, खरं तर सांगू, ह्या चमच्यांना व्यवस्थित होत नाही, त्यापेक्षा हातानंच तुम्ही सगळं तर ढवळून घ्यावा. चमचो ना फिरतच नाही त्याच्यात, चिकट असल्यामुळे. या बघा, आणि ह्यो पाक संपलो ना काय पाण्याने थोडा थोडा त्या ह्या करून घ्यायचा, पातळ करून घ्यायचा. पाणी टाकायचा, पाणी पण एकदम नाही वतायचा, थोडा थोडा वतायचा. एकदम वतलास काय झाला मग त्याचा दुसरीच रेसिपी तयार होईल. करूक जातलो एक रेसिपी आणि होतली दुसरी मग काहीतरी. या बघा, तर झाला. आता मी लोखंडी ना कढई आमच्याकडे पहिल्यापासून, त्याच्यात तेल तापत ठेवलं, तेल तापला. आता हळूहळू ना असे ते तेलात सोडूया. हे बघा, मी आधी 2-2च सोडलं आहे, कारण ना ते चिकटतील एकमेकांका, कारण तेल मी कमी घेतलं आहे. हे बघा, हे बघा, हे बघा, हे असे फुगतात मस्तपैकी. हे बघा, कुरकुरीत होतं एकदम. आता परत सोडूया. हे बघा, परत तसंच प्रकार झालो, मस्तपैकी फुगलेत. दिसतं तो बरे आणि खाऊकाऊ बरे आहेत. लहान पोरग्यांका ना या वेगळा काहीतरी वाटतला, असं गोल गोल खातली ते आवडील, आणि पोटात चांगला असा पौष्टिक जातला. चपाती कधी कधी लहान पोरगी खाऊक बघित ना, या करून बघा मस्त. आणि तुमका आवडला तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.